त्यामुळे त्या प्रकारचं पण आम्ही नियोजन हे चालू केलेलं आहे। आणि जसं जिल्ह्याची बॉडी असेल, राज्याची बॉडी असेल किंवा तालुक्याची बॉडी असेल, ह्याच्यामध्ये अजून कसं कोऑर्डिनेशन करता येईल, कारण की युवा मोर्चा, फादर बॉडी आणि जे काही जुने लोक आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्र बसून त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अजून कसं ह्यांना ताकद देता येईल, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एक महत्त्वाची 1-1.5 तास एक आमची मीटिंग चालणार आहे। त्याप्रमाणे अजून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असतील, आता काय ग्रामपंचायती सुद्धा निवडणुका आता काही जाहीर झालेल्या आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही जास्तीत जास्त कसं बीजेपीची सत्ता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहे। प्रश्न असतील तर विचारा। बोला तुम्ही शेवट प्रश्न असतील विचारा। अजून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटांचा आणि भाजपचा उमेदवार हे झालेला नाही, जाहीर झालेला नाही, आणि त्यात ताईंचं नाव समोर येत आहे। नेमकं काय ताई भाजपच्या माध्यमातून लढणार आहात लोकसभा? येणाऱ्या आगामी लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार हे पक्षश्रेष्ठीवर ठरवणार, आणि जे उमेदवार ते देतील त्याच्यानंतर आम्ही काय आमचं स्टँड राहील, आमचं काय धोरण राहील ते आम्ही ठरवू। अद्याप कुठलाही उमेदवार कोण असेल ह्याची कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट अजून कुठलीही झालेली नाही। अजून कोण जागा लढणार हे सुद्धा अजून जाहीर झालेलं नाही। ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस आपण बघू। सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे। जर सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील तर तुम्ही प्रचार करणार का? कारण यापूर्वी तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे। अर्थात तुम्ही त्यावेळी महाआघाडीत होता, आता पुढे काय? आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, आणि मागच्या 3 वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे, त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। मग ताई, आता जो तुम्ही विधानसभेत विषय करा, मला तर लोकसभेबरोबर तुम्ही विधानसभेची तयारी चालू केली असं मला मी आता सांगितलं ना, हे जे काय आम्ही सगळं चालू केलेलं आहे, काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंला पद मिळालेलं आहे, विधानसभेचं काय। मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की 2024ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत। एकंदरीत पाहिलं तर ताई, राजकारणात अजयदादाच भाऊंचे राजकीय विरोधक आहे, आता तुम्ही त्यांच्याच उमेदवारांना मदत करणार? नाही, जसं मी आता सांगितलं की आम्ही आधी आमचं बांधून घेणार आहे, आधी ते जर आमचा विधानसभेला प्रचार करणार असतील तर आम्ही त्यांचा लोकसभेचा प्रचार करायचा विचार करू। यालाच धरून माझा दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा जवळ आली की भाऊ हे नातं सुरू होतं। अनावधानानं जर उद्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही तुम्हाला विधानसभेला सपोर्ट करायला तयार आहे, तर मग त्यावेळी तुम्ही निर्णय घेणार का नाही घेणार? ह्याच्यामध्ये विषय असा आहे, मी ह्या गोष्टीमध्ये सगळ्यांना स्पष्टीकरण देतो, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्या करण्याच्या नसतात, ह्या गोष्टी कृतीत दिसल्या पाहिजे। शब्द काय कुणी कुणाला कुठल्याही गोष्टीचे शब्द देतो, 2009 पासून फक्त शब्द देत आलेला आहे। त्यामुळे 2024च्या निवडणुकीच्या आधी तुम्ही तुमची भूमिका ओपनली जाहीर करा, त्याप्रमाणे बघू आपण। अजून बऱ्याच काळ जायचं आहे, अजून उमेदवार डिक्लेअर व्हायचा आहे, अजून पक्ष ठरवायचा आहे, अजून बऱ्याच गोष्टी होणार आहेत। ज्यावेळेस संपर्क होईल त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या माध्यमाच्या समोर येणार आहेत। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की उद्या जर समजा अजितदादा गट यांचा उमेदवार जर समजा ठरला किंवा अन्य कुठली जागा जर कोणी लढलं तर आम्ही एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आमचे कार्यकर्ते काय सांगते, आता इथे बऱ्यापैकी सगळे युवक कार्यकर्ते आहेत, फादर बॉडीचे कार्यकर्त्याचे, अन्य कुठले कार्यकर्ते, ते जे काय भूमिका घेतील त्याप्रमाणेच आम्ही पुढचा घेऊ। आमच्या लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही, हे मला सगळ्यांना स्पष्ट करायचं। पण अजून ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, अजून सगळ्याच गोष्टी अजून बऱ्या। आता तुमचा प्रश्न मला समजू शकतो मी, तुमचा प्रश्न की व्हॅन फिरतीये, कुठं बारामती सभा होतीये, कुठं हे होते, शेवटी तो त्यांचा बालेकिल्ला आहे।
मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये चाचपणी करत असेल की बाबा लोकांचं काय मत आहे ते. पण अद्याप अजूनही अजितदादांनी तो उमेदवार डिक्लेअर आम्ही केलेला आहे. अद्याप अजितदादांनी किंवा कुठल्याही पक्षाने डिक्लेअर केलं. जसं तुम्ही आता म्हणालात की कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ किंवा कार्यकर्ते जे आमचे सांगतील ते आम्ही त्या पद्धतीनं दिशा ठरवू पुढची. अनावधानानं महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आणि कार्यकर्त्यांनी जर पक्षविरोधी भूमिका घेतली तर तुम्ही पक्षाचा आदेश अवलंबणार की कार्यकर्त्यांचं म्हणणं स्वीकारणार? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर सगळ्या गोष्टी ठरतील. आणि जसं मी आता सांगितलं, शेवटी आम्हाला आता आपले जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत, आधी ते युवा मोर्चाचे सगळे युवक पदाधिकारी आहेत, नंतर फादर बॉडीचे येथील भाऊंची उपस्थिती जेव्हा मेळावा होईल त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो काय असेल तो प्रॉपर निर्णय आम्ही तो घेऊ. साहेबांचं प्रमोशन झालंय, राष्ट्रीय लेवलचं जे अध्यक्षपद आहे सहकारी ते आता साहेबांना दिलेलं आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता तालुक्याचं राजकारण जवळून करताय, दोघाही ग्राउंड लेवलला आहात, तर याचा कितपत फायदा तुम्हाला होईल कसं वाटतं एकंदरीत पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने? ह्या गोष्टीचं उत्तर मी असं देईल की माननीय श्री अमित भाई शाह असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी फार मोठं एक राष्ट्रीय पद भाऊंला दिलेलं आहे आणि एक सहकारातलं जे पद आहे हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी फार गोष्टीचा विचार करून हे भाऊंसारख्या एका एक्सपिरियन्स्ड माणसाला एवढं मोठं पद दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याचा आम्हाला विधानसभेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये फायदा होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक गोष्ट मला अजून एक सगळ्यांना क्लिअर करायची की काही लोक काही भाषणामध्ये असं सांगतात की राज्यसभेचं तिकीट कट झालं, असं झालं, तसं झालं. असं काही नाही. आम्ही कुठल्याही गोष्टीची डिमांड राज्यसभेला केलेली नव्हती. आता पक्षाला वाटलं म्हणून ते नाव चाललं, शेवटी टी व्हीवर नाव चालले की लोकांना असं वाटते की तोच व्यक्ती इच्छुक आहे का, आहे असं काय आहे का. त्यामुळं घरातला एक सदस्य म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कुठल्याही प्रकारची डिमांड केलेली नाही. आणि आत्ताच्या भाऊंला काय राष्ट्रीय पदाचं जे काय अध्यक्ष जे काय फेडरेशनचं केले त्या गोष्टीची पण आम्ही डिमांड केली नव्हती. पक्ष सिस्टीमला वाटलं की ह्या गोष्टीसाठी हा माणूस बरोबर ह्या गोष्टीसाठी बसू शकतो म्हणून ते पद दिले. एकंदरीत पाहता दोन्ही पवारांना तुम्ही कोणतीच पकडणार नाही. कसं आहे, मागच्या 3 वेळेस त्यांनी आम्हाला कोंडीत पकडलं आणि प्रामाणिकपणे काम करून कोंडीत पकडलं आणि शब्द देऊन फिरवला, हे सगळ्यांनाच माहिती. त्यामुळं शेवटी ह्या गोष्टी परत होऊ नयेत हा आमचा प्रयत्न नाही. त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की ह्यावेळेस आम्ही तरी ह्या कोंडीत फसणार. ताई, ज्यावेळेस आता अजित पवार गट भाजपमध्ये गेला त्यावेळेपासून इंदापूर तालुका असेल किंवा आजूबाजूच्या 2-3 तालुक्यामध्ये, जास्त करून इंदापूर तालुक्यामध्ये भाजपच्या सरपंच पदाला बाधा येते किंवा त्यांचे सरपंच पद रद्द केलं जातात लोकप्रतिनिधी आणि अजित पवारांच्या माध्यमातून. ह्याचा खूप मोठा तोटा भाजपला होऊ शकतो. परवाच तुम्ही बघितलं असेल की कुंभरगावची जी काय ग्रामपंचायत होती त्यावेळेस काय राजकीय दबाव काय लोकांनी आणून ती ग्रामपंचायत किंवा त्या सरपंचाला त्या पदावरनं हटवण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला. पण काय लोक त्यातली हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने ग्रामपंचायत किंवा त्या संबंधित माणसाच्या बाजूने निकाल झाला आणि कालच त्यांची परत निवड झाली. आणि निवड झाल्यानंतर कुठेतरी मी बघितलं कुणीतरी बातमी लावली की त्या सरपंचानेच हे स्टेटमेंट दिले की आम्हाला कशा प्रकारे दबाव आणला, शासनाच्या लोकांना दबाव आणला, काय अधिकाऱ्यांना दबाव आणला, काय अधिकाऱ्यांना सांगितले की तिथं गैरहजर राहावा, सरपंचाला सुद्धा काय प्रमुख लोकांनी फोन केले, दमदाटी केली. तेव्हा मला असं वाटतं की हे अशा प्रकारचं राजकारण कधीच नव्हतं. आमच्याकडेही गेले 30-40 वर्ष सत्ता होती ह्या तालुक्याची. कुठल्याही माणसाने उठून उभा राहून सांगावं की आमच्या संबंधित कुठल्याही माणसाने कुणाला दम दिला, कुणाला शिव्या दिल्या, कुणाला कुठल्या प्रकारची अपशब्द वापरला. मला असं वाटतं की हे जे सगळा प्रकार चाललाय हे संकेत आहेत की कुणीतरी घाबरले. पण भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन असताना असे प्रकार होतात, ते भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि त्या सरपंचाच्या त्या गावात खच्चीकरण होत आहे. हा सगळा विषय आम्ही उच्च लेवलला ह्या गोष्टीची आम्ही पूर्णपणे नोंद दिलेली आहे की हा प्रॉब्लेम इथंच नाही, हा प्रॉब्लेम बऱ्याच तालुक्यांमध्ये त्या स्थानिक लोकांनी करायला चालू केलेला आहे. त्यामुळंच त्या पार्श्वभूमीवरच आमचे असं काही लोकांचं आता म्हणणं यायला लागले की आगामी लोकसभा असेल किंवा पुढची कुठलीही निवडणूक असेल याचा निर्णय आता ते ठरवतील.
ते जे ठरवतील ते तुम्हाला आम्ही समोरून सांगणारच. तुम्ही कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे आता तज्ज्ञ संचालक आहात. साहेबांचं प्रमोशन झालं आहे. विरोधकांकडून नेहमीच कर्मयोगी कारखान्यावरती टीका झाल्या. तुम्हाला काय वाटतं आता साहेब एका शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत, याचा फायदा कर्मयोगीला पुढे कितीपत होईल, काय होईल? पहिलं सर्वप्रथम कर्मयोगी कारखान्याच्या ज्या काय अडचणी ह्या मागच्या काय 5 वर्षामध्ये होत्या त्या आता बऱ्यापैकी अडचणी ह्या सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी मी काही लोकांची भाषणं ऐकली, काही उद्घाटनाच्या प्रसंग दरम्यान, की अजूनही पगार होत नाही, अजूनही हे होत नाही, अजूनही ते होत नाही. पण तुम्ही आजही कारखान्यामध्ये, माझं खुलं आव्हान आहे, तुम्ही कारखान्यामध्ये, मी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही आज या, मी तुम्हाला पे स्लिप दाखवायला सुद्धा तयार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पहिले सर्वप्रथम हे सगळं अपप्रचार जो काय चालू आहे ह्या तालुक्यामध्ये, एक लोकांना एक घाण सवय लागली, काय नसले की परत त्याच गोष्टीवर यायचं, चांगलं चाललंय की त्याला तरी वाईट म्हणायचं. पण मला असं वाटते जी लोक टीका करत होती त्या लोक सुद्धा संचालक पदाला इच्छुक होती. तुम्हाला जर त्या संस्थेचं संचालक व्हायचं होतं मग तुम्ही टीका काय करता? कुठल्या तरी कारणामुळं तुमचं पद गेलं किंवा तुम्हाला दिलं नाही याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही त्या संस्थेची बदनामी करायला लागता. दुसरा विषय असा जो तुम्ही प्रश्न विचारला की नक्कीच ह्या NCDCच्या मध्ये सुद्धा भाऊंना डायरेक्टर म्हणून घेतले. काल त्याच्यापेक्षाही उच्च पदावर भाऊंची निवड झालेली आहे. अमित भाईशाह या खात्याचेच मंत्री आहेत. इथं सुद्धा आपलं भाजपचं सरकार आहे. तर मला असं वाटते की पुढं कारखान्याचं एक्सपान्शन असेल, डिस्टिलरीचं एक्सपान्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही पुढचे 5 वर्षाचं प्लॅनिंग करतोय. निश्चितपणानं ह्या पदाचा त्या गोष्टीसाठी आम्ही पुरेपूर फायदा करतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत ते काही दिवसांवरून ठेपलेल्या आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्य पातळीवर एकत्र आहेत. मात्र ग्राउंड लेवलला जर बघितलं तर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे आजही सख्खे भाऊ पक्के वैरी अशा स्थितीत दिसतात. काय एकंदरीत वातावरण कसं आहे? आम्हाला बसून ह्या गोष्टी करायला काय अडचण नाही. जसं काय आमच्यावर आरोप होतात तसं त्यांनी पण त्यांचं आत्मपरीक्षण करावं की त्यांची स्थानिक लोक आमच्या कसे लोकांना त्रास देतात. तुम्ही जर स्थानिक लोकांना जर आमच्या त्रास होत असेल तर आमची प्रामुख्याने जबाबदारी त्यांच्या मागे उभं राहायची. उद्या जर सरकारमध्ये आज आम्ही आहे, सर्वप्रथम हे लोक विसरले की आम्ही सरकारमध्ये आधी आहे, तुम्ही नंतर ह्या सरकारमध्ये सगळे आले आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीची माहिती घ्या. आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला कधीच त्रास दिला, जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना किंवा काही लोकांना त्रास दिला जातो. त्यामुळे ही भूमिका ओपनली कोणीतरी मांडलीच पाहिजे. त्यामुळे तो प्रयत्न आमचा चाललाय. उद्या जर ते आले, चर्चा झाली, काय ह्याच्यातनं तोडगा निघाला आणि बसायला तयार आहे, लोकसभा असू किंवा विधानसभा असू. पण मला असं वाटतं की जे दरवेळेस घडतं, जे 9लाही घडलं, 14लाही घडलं, 19लाही घडलं, की काही गोष्टी बोलल्या जातात आणि निकाल लागला की काही गोष्टी विसरून गेल्या जातात. मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांना आमच्या विचारा, आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे, 2009ची आकडेवारी आहे, 14ची आकडेवारी आहे, 19ची पण आकडेवारी आहे की आमचे जे बालेकिल्ले आहेत तिथं किती मतदान झाले आणि काय लोकांची किती बालेकिल्ले आहेत तिथं कुणाला मतदान झालं. 14ची आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 19ची आकडेवारी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं की ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्या पक्षाच्या स्थानिक आमदारांनी पुढाकार घ्यावं, मीटिंग बोलवावी आणि पुढाकार घेऊन त्या स्थानिक उमेदवाराचा प्रचार करावा. जर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आता आणि जर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली तर या इंदापूर तालुक्याची जबाबदारी कोणाची असेल की त्यांच्या? सांगितलं ना, उद्या जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार इथं उभा राहिला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचं इथं नेतृत्व करतोय. इंदापूर तालुक्याची सगळी जबाबदारी प्रामुख्याने आमची राहील आणि 2 नंबरला जे पक्ष आमच्यावर आहेत त्यांची राहील. तर मला असं वाटतं की जर सुनित्राताई पवारांना जर तुम्ही असं म्हणताय की उमेदवारी समजा जर मिळाली तर स्थानिक आमदार साहेब जे आहेत कुठल्याही त्यांच्या पक्षाचे आहेत ते सगळ्यांनाच माहिती.
मला असं वाटतं की त्यांची जबाबदारी. विरोधकांकडून अप्रत्यक्षरित्या नाव न घेता तुमच्यावर सातत्यानं आरोप केले जातात की जातीयवादी आहात, 2 समाजामध्ये विष पेरलं जात आहे. काय आहे, कसं बघता या आरोपांकडे? कारण आपल्याकडून कधी या आरोपांचं सहजासहजी खंडन होत नाही. हे मागच्या 10 वर्षांमध्ये सतत आमच्यावर आरोप केलेले जातात की तुम्ही 2 समाजामध्ये भांडण लावता, तुम्ही 20 वर्ष काय केलं, तुम्ही 30 वर्ष काय केलं, तुम्ही 50 वर्ष काय केलं. मला एकच सगळ्यात त्या जे कोण आरोप करत असेल, मी कुणाचं नाव नाही, पण आज आमच्याकडं 2,500 लोक कामाला आहेत. आणि मी माझ्याकडे आकडेवारी आहे, प्रत्येक समाजाच्या माणसाला आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम दिलेलं आहे. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, दलित समाज असेल, अजून कुठले समाज असतील, मराठा समाज असेल. त्यामुळं आम्ही जर 2 समाजात जर भांडण लावायचा प्रयत्न करत असतो तर आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना का नोकरी दिली असते? आज 20 ते 30 हजार मुलं आमच्याकडे शिकतात, स्कॉलरशिपमध्ये आहेत. कितीतरी हजारो लोक आमच्या संस्थेतनं रिटायर झाली. आज कितीतरी लोकांचा प्रपंच उभा राहिला, कितीतरी शिक्षकांचे, कितीतरी कार्यकर्त्यांचे, कितीतरी मुलं आज पुण्यात शिकायला गेले, मुंबईला शिकायला गेले, लंडनला शिकायला गेले. आज SB पाटील सारख्या संस्थेमध्ये काही दिवसापूर्वी एका मुलाला 40 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं. तर मला हा जाहीर प्रश्न आहे विरोधकांना, संस्था काढून बोलावं. किती लोकांना तुम्ही नोकरी लावली हे तुम्ही स्पष्ट करावं. मध्ये पण भाऊंचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की मुस्लिम समाजामध्ये किती लोकांना तुम्ही नोकऱ्या लावल्या, ह्याचं उत्तर द्या. मग त्यांनी आमच्या चष्म्यावर टीका केली. मग आम्ही म्हणलं चष्मा घातल्यावर सुद्धा दिसत नाही नोकऱ्या किती लावलेल्या. त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. आपण जे काम केलेले ते तरी दाखव. हो, आम्ही ठामपणे सांगतो, आम्ही 2 ते 3 हजार लोकांना नोकऱ्या लावतो. आम्ही 2 साखर कारखाने काढले, आम्ही 2 प्रायव्हेट साखर कारखाने सुद्धा काढले. पण तिथं सुद्धा त्या स्थानिक लोकांनी गरीब लोकांना सुद्धा आम्ही नोकऱ्या दिल्या. काय चुकीचं केलं आम्ही? आम्हाला म्हणतात की इथल्या मशिनरी काढल्या तिथं लावल्या, तिथल्या मशिनरी काढल्या तिथं आणल्या. बघा, हा व्यवसाय आहे. आता तुम्हाला व्यवसाय नसेल करायचा तुम्ही नका करू, पण कुणाच्या खिशातनं पैसे काढून आम्ही संस्था उभी केलेली नाही. कर्ज आहे आणि ते कर्ज आम्ही वेळेवर फेडत आहे. त्यामुळे कुणी असं समजू नये की हितनं काय उचललं तिकडं नेलं, तिकडून काय उचललं इकडं आणलं, असं काय नाही. ह्या तालुक्याच्या तुम्ही थोडं बॉर्डरवर गेला तिथं सुद्धा एक खाजगी कारखाना आहे. ज्या पक्षातही आहेत त्यांचाच तो कारखाना आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे का की ते पण चुकतात म्हणून? ज्या कारखान्याला ह्यांचा ऊस जातो काही लोकांचा, तो कारखाना सुद्धा खाजगीच आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे का की खाजगीकरण, त्यांनी जो खाजगी कारखाना काढला हे चुकीचं केलं? त्यामुळे मला असं वाटतं हे कुठल्याही गोष्टी बोलायच्या नसतात की काहीतरी बोलायच्या आणि बदनामी करायची. त्यामुळं मला असं वाटतं इथून पुढं कुठल्याही गोष्टी जर कुणी जरी बदनामी केली आम्ही तसं उत्तर देऊ. दादा, मग आता इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं गृहीत धरायचं का तुम्ही आता लोकसभेबरोबर विधानसभेची रणशिंग फुंकलंय? सांगितलंच ना आता. आणि मला एक गोष्ट कळत नाही, विधानसभा लढायची का हे हा विषय झाला पाहिजे. आम्ही लढणारच आहे. हा कुणीही डोक्यात विचार आणू नये की आम्ही लढणार आहे का नाही लढणार आहे. आम्ही 100% 2024ची विधानसभा लढणार. त्यामुळं काय लोकांना वाटलं की आता दिल्लीला गेले, आता मला इथलं सगळं मोकळं झालं, मग आता मीच असं काही नाही आहे. आम्ही 2024ची विधानसभेची निवडणूक अधिक जोमानी, अधिक जोराने लढणार आहे. इंदापूर तालुक्याला नवीन युवा नेतृत्व मिळण्याची शक्यता धरायची विधानसभेला भाऊ यंग दिसतात. आजही 4 तास व्यायाम करतात. त्यामुळं त्यामुळे मला काही लोक म्हणतात तुमच्यापेक्षा तुमचे वडील तरुण दिसतात. तुम्ही बरोबर बोलता. प्रत्येक वेळेस आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो किंवा त्यांना आपल्या अडचणी सांगण्यासाठी प्रत्येक माध्यमातून प्रश्न विचारला जातो. तरी आपल्याकडून असं प्रखरपणे मत किंवा त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपण कमी पडत असं आपल्याला वाटतं? नाही, कमी नाही पडत.
कसं असतं, काय गोष्टी ह्या फार खालच्या पातळीवर जाऊन बोलल्या जातात. म्हणजे मला मध्ये एका गोष्टीचं फार दुःख वाटलं की भाऊंचा काय कारणामुळे पाय तुटला, पण काय त्याचा सुद्धा एक इश्यू केला गेला. म्हणजे कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, ह्या गोष्टीवर जर तुम्ही त्या खालच्या पातळीवर जाऊन जर टीका करायला लागला तर मला असं वाटतं की त्या गोष्टीचं उत्तर देणं आम्हाला तरी ते काय बरोबर वाटत नाही. आणि पब्लिकला सगळं माहिती आहे कोण कुठल्या पातळीवर जाऊन बोलतं, कोण कुठल्या पातळीवर जाऊन हे करतं. मागच्या 5 वर्षात हेच आमदार होते, त्यांनी एका कार्यक्रमाला जाऊन शिवीगाळ केली. आता हे कितपत चांगलं आहे, कितपत बरोबर आहे, हे आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला कळेल. ताई, तुम्ही पुणे जिल्हा अध्यक्ष आहात युवा मोर्चाच्या. लोकसभाचं रणशिंग आता फुंकल्यातच जाम आहे, प्रोग्राम जाहीर होईल, सगळ्या गोष्टी. कसं एकंदरीत ह्या लोकसभा मतदारसंघातलं तुमचे पुढचे रणनीती दौरे कसे असणार आहे, किंवा इंदापूर विधानसभेच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आखणी कशी असणार आहे, कामकाज कसं असणार आहे? आज जसं की आता दादांनी सांगितलं, आजची आता आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आमची युवा मोर्चाचीच एक महत्त्वाची बैठक आहे. आणि ह्या बैठकीमध्येच जसं आम्ही सांगितलं, आम्ही ऑलरेडी तालुका अख्खा पिंजून काढत आहे, आम्ही घराघरापर्यंत पोहोचत आहोत. चांगल्या रीतीने आज युवकांची चांगली मोठ्या प्रमाणात साथ आहे, महिलांची साथ आहे, सगळ्या फादर बॉडीचीही आम्हाला साथ आहे. जसं दादांनी आता सांगितलं की आम्ही आता जेवढ्या संस्था काढलेल्या आहेत, 2,500 ते 3,000 कर्मचारी आज आपल्या सर्व संस्थेत काम करत आहेत. 25,000 ते 30,000 विद्यार्थी हे आपल्या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खूप जाळं मोठं आहे आणि लोक एक वेगळ्या माध्यमातून आमच्याशी सगळ्यांशी कनेक्टेड आहेत. आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्व युवकांना, जसं आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर सगळ्यात ज्वलंत जर प्रश्न असेल तर तो म्हणजे आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. पण त्याच्यावरच तुम्हाला सांगायचं राहिलं तर आपल्या एक शिक्षण संस्थेमध्ये आज अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आज असं कुणाला पॅकेज मिळालं नाही, जे पॅकेज आपल्या एका विद्यार्थ्याला मिळालेलं आहे ते म्हणजे 40 लाखाचं पॅकेज. म्हणजे आज इंदापूर तालुक्याचं नाव एक वेगवेगळ्या पातळीवरती आज घेतलं जातं आणि आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा हा विद्यार्थी शिकतो त्या प्रकारचं शिक्षण घेतो. त्यामुळे निश्चित पद्धतीने आपण एक वेगळा इंदापूर, एक आधुनिक इंदापूर, एक विकसित असलेल्या इंदापुराची कल्पना आम्ही युवा पिढी म्हणून करत आहोत. आणि निश्चित पद्धतीने एक आज तुम्ही बघत आहात ही तर आमची फक्त युवा मोर्चाची ही फक्त गव्हर्निंग बॉडी आहे, याच्यामध्येही चांगल्या जोमाने सगळे एकत्रित येऊन काम करत आहोत. त्यामुळे निश्चित येणारा काळ इंदापूरचं मागच्या 10 वर्षामध्ये मला असं वाटतं आपण एक 20 वर्ष मागे गेलेलो आहोत. कारण विजन नव्हती, एम्प्लॉयमेंट कुठल्या प्रकारे दिली गेली नाही, कुठल्याच प्रकारे विकास म्हणावा असा झालेला नाहीये. नुसतं काहीतरी बोलायचं, कुठले तरी स्टेटमेंट द्यायचं. पण आता हे लोक कंटाळलेले आहेत, आता युवक कंटाळलेले आहेत. आणि आता इथून पुढचा काळ जो आहे हा एक खूप बदलणारा काळ आहे आणि खूप विकसित काळ आता येणारा जो आपला 2024 नंतरचा असणार आहे. आणि निश्चित पद्धतीने मला वाटतं युवा मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या युवकांचं संघटन तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आता सक्षम झालेलं दिसून येतं.